शेतकरी मित्रांनो नमस्कार. नंदा ॲग्रो फार्ममध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आम्ही या ठिकाणी गरवी कांद्याचं नियोजन करत आहोत. त्यासाठी पुन्हा फुरसुंगी गरवी बी या ठिकाणी टाकत आहे, जेणेकरून आम्ही हे रोप उगवणीनंतर ह्याची लागण आम्ही आमच्या पुढील 2-3 एकर शेतात करणार आहेत. आमचे दीनादादा या ठिकाणी गरवी कांद्याचे बी फेकत आहेत. एक 7 ते 10-11 दिवस लागतात बी उगवून येण्यासाठी. एक सारखं रूप बी फेकत आहेत. जास्त बी दाट पण न झालं पाहिजे आणि पातळ पण न झालं पाहिजे. एकसारखं बी पडला पाहिजे. दादांना 40-50 वर्षाचा शेतीचा प्रदीर्घ अनुभव आहे. लांब लांबून लोक त्यांना कांद्याचं रोप बी टाकण्यासाठी आवर्जून घेऊन जातात. पूर्ण शेतीची मशागत करून वाफे काढून कांद्याच्या रोपाचं नियोजन. सुरुवातीला आपण ह्याच्यात शेणखत मिक्स केलं आहे. दादा, कांद्याचं बी जर दाट पडलं तर काय होईल? कांद्याचं रोप जेवढं ठोकळा असेल तेवढं चांगलं. झाडं तर रोप बारीक होतं. बरं. आणि ते रोप मरतं. मग ते कवळं असल्यावर कवळं रोप मरतं. त्यासाठी मध्यम मापात टाकायचं. मापात पडलं पाहिजे. आता हे किती दिवसांनी उगवून येईल रोप? आता याला कमीत कमी 10 दिवस लागतात. 10 दिवस रोप उगवण्याला लागतील. बरोबर. परत मग लावणीसाठी किती दिवस लागतात? हे रोप उगून आलं 10व्या दिवशी बाहेर पडलं, तिथून पुढे किती कालावधी घेतं? 1.5 महिन्यात रोप लावा येतं. चांगलं सांभाळलं तर चांगलं सांभाळलं तर 1.5 महिना लागतो. महिन्यात रोप येतं लावायला. ओके, 1.5 महिन्यात चांगलं. बरं, आता हे तुम्ही रोप टाकलं, आता ह्याच्यानंतर ह्याच्याबरोबर तण पण उगून येणार. त्याचा परिणाम काय रोपावर होतो का? रोपाला काय होत नाही. रोप एक 17-18 दिवसाचं झालं, औषध मारलं की रोपाला काय होत नाही, गावात मरून जातं. बरं. आणि मग पुढलं नियोजन रोप आलं की ते दुसऱ्या वावरात तुम्ही नेऊन लावू शकता. ओके, धन्यवाद दादा, तुम्ही छान माहिती दिली.